रात्री एक मीटिंग. रात्रीची मीटिंग? हां, कारण की दिवसभर शेड्यूल टाईट होतं, त्यामुळे वेळ नव्हता, म्हणून मी रात्रीची वेळ दिली आहे. आणि तुम्हीच म्हणता ना, काम असेल तेव्हा वेळ बघायची नाही. हो, बरोबर आहे तुझं. ठीक आहे, हरकत नाही. सदा, हे सदा. हो साहेब. सदा, हे बघ, आपल्या ड्रायव्हरला सांग की आज रात्री त्याला घरी जायला उशीर होणार आहे. त्याला म्हणावं इथेच जेवून घे आणि गाडी बरोबर तयार राहा म्हणून. हा, ठीक आहे साहेब, सांगतो. जा. अहो, ऐकलत का मी काय म्हणत होते? हो ऑल. मामा, अर्जुन बघ ना कसा खुश असतो त्याच्या डॅड कडे. ए सुजित, डॅड नाही हा, बाबा म्हणायला शिकव त्याला. बाबा ओल्ड फॅशन ना, बाबा वगैरे नको. मॉम, बाबा वगैरे नको ग. मॉडर्न मुलगा आहे की नाही आमचा अर्जुन, त्याच्यामुळे तो मला डॅडच म्हणणार. बरं बाबा, डॅड म्हणून दे नाही तर बाबा, पण तू त्याचा बाप आहेस हे लक्षात ठेव. काय म्हणतोय अर्जुन? आजोबांकडे जायचंय? बरं, हे बघा आपण आलो आजोबांकडे. सरपोतदारांच्या 3 पिढ्या किती छान दिसतायत. नजर नको लागायला जळकुट्या लोकांची. मी नजर काढते. बाजूला होणार? कोणाची नजर नको लागायला. स्वयंपाकघर अजून लागलेलं नाहीये, पण मणीने थोडं सामान आणून दिलं होतं. तुझ्यासाठी नाश्ता बनवलाय. नको, भूक नाहीये मला. असं म्हणून कसं झालं? घे गपचूप तोंड उघड खा. नाही मॅडम, मी म्हणाले ना मला भूक नाहीये. काहीच खायची इच्छा नाहीये माझी. उपाशी राहून समस्या सुटल्या असत्या ना तर सगळं जग उपाशी राहिलं असतं, समस्या उरल्याच नसत्या. स्वतःकडे बघ. तुझ्या डोक्याला लागलंय, औषधं चालू आहेत. उपाशी राहिलीस तर ऍसिडिटी होईल आणि आणखीन त्रास होईल. थोडंसं खाऊन घे. माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावून घेतलं. यापेक्षा मोठा त्रास एका आईसाठी काय असू शकतो? मला त्रास झाला तरी चालेल, पण माझं बाळ सुखरूप असायला हवं. ज्या बाळाला 9 महिने मी पोटात ठेवलं, त्याच्या येण्याची प्रत्येक क्षण वाट पाहिली, त्याच बाळाला यांनी माझ्यापासून हिरावून घेतलं. माझी जगण्याची इच्छा संपली आहे. माझ्या बाळाशिवाय मला सगळं निरर्थक वाटू लागलंय. मला काहीच करायची इच्छा नाही राहिली. आणि यामुळेच माझ्या हातनं चुकीचं पाऊल उचललं गेलं. काय झालं? मी सुजित सरांच्या खोलीत चाकू घेऊन गेले होते. काय? तू काय बोलतेस सोनाली? हो मॅडम, माझ्या आणि माझ्या बाळाच्या मध्ये जो कोणी येईल त्याला संपवायचं ठरवलं होतं मी. खूप राग आला होता मला. माझं बाळ माझ्यापासून कोणीच हिरावू शकत नाही. माझ्या बाळाला माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. स्वानंदी, चाकू दे मला. सुजित सर, मागे राहा. शालिनी मॅडमनी
धक्का मारून मला खोली बाहेर काढलं. मी पडले आणि माझ्या डोक्याला लागलं. एवढं सगळं झालं आणि तू मला आता सांगतेस? काय सांगणार होते मी तुम्हाला. माझ्यातली आई शांत नाही बसू शकली, म्हणून मी हे पाऊल उचललं. जे झालं ते मी समजू शकते. मी पण एक आई आहे, पण भविष्यात काय होणार आहे, कधी होणार आहे हे कोणालाच माहिती नसतं. तरी प्रत्येक जण भविष्याच्या आशेवर जगत असतो. अख्खं जग आशेवर जगते स्वानंदी. मग तू का आशा सोडतेस? विचार करू, जर तुझं बाळ तुला शोधत आलं तर आम्ही त्याला काय दाखवू? ही अशी आजारी पडलेली स्वानंदी. तुझ्यात त्राण असेल तर तू उठून बाळाला जवळ घेशील ना स्वानंदी? आशा ताकद देते लढण्याची, भविष्य सुधारण्याची. तू आशा सोडू नकोस. तुझ्या बाळासाठी तरी तू आशा सोडू नकोस. तुझं बाळ तुला नक्की मिळणार, पण त्यासाठी थोडंसं खायला लागणार तुला. तू खाल्लं नाही तर तुझ्या बाळाला वाईट वाटेल ना. हा हॅलो, 2-3 दिवसात चाललोय दिल्लीला. पक्षश्रेष्ठींना मी सांगतो तुमचं काम होईल, काळजी करू नका तुम्ही. फक्त तुम्ही ना उद्या पार्टी फंडासाठी जरा डोनेशन पाठवून द्या. अहो, आम्ही जनतेचे सेवक आहोत. चल रे गाडी काढ. अहो त्यात काय. हो 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 हो, अहो काळजी करू नका, काम होईल तुमचं. हो 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 हो. अहो त्यात उपकार कसले. अहो आम्ही जनतेचे सेवक आहोत. आम्ही राजकारणी आणि तुम्ही बिझनेसमॅन. आपण समजा एकत्र आलो, एक दुसऱ्यांना सांभाळून घेतलं ना, की आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही. हो हे बघा, आपण नंतर बोलूया. तुम्ही फोन ठेवा. हो. अरे ए, कशी गाडी चालवतोयस तू? अरे खड्डे बिड्डे बघत जा ना. डोकं बिकं फिरलं की काय तुझं? हा मणी, तू 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 काय करतोयस? स्वतःचं